नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात. तर तुम्हाला मी ऑलरेडी जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची अपडेट अगोदरच दिलेली आहे. 8 तारखेला GR आलेला आहे. मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण शेअर केला. त्याच्यानंतर मी परत एक व्हिडिओ शेअर केला की हे वितरण शुक्रवारी होऊ शकते. शुक्रवारी नाही झालं तर शनिवारी पण होऊ शकते. पण आज शुक्रवारी आणि शनिवारी दोन्ही दिवस हे वितरण झालेलं नाही. आता रविवारी हे वितरण होणार का तर नाही. आज आहे रविवार आणि आज हे वितरण या योजनेच्या अंतर्गत होणार नाही, कारण आज रविवार आहे, सुट्टी आहे. मग आता हे वितरण कधी होणार? जून महिन्याचा हप्ता कधी येणार? तर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आपल्याला सोमवारी येण्याची शक्यता आहे. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, सोमवार, मंगळवार आणि बुधवार म्हणजेच 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये तुम्हाला हे वितरण होणं अपेक्षित आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सोमवारी वितरण होणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे 100% आपल्याला हे वितरण सोमवारी झालंच पाहिजे असं मला वाटतंय. पण ज्या वेळेस वितरण होईल त्यावेळेस मी तुम्हाला माहिती देणार आहे. अजून तरी वितरणाची माहिती कुठलीही आलेली नाही, कारण जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलाय तेव्हापर्यंत वितरणाची कुठलीही माहिती आली नव्हती. आलं का लक्षात? पण जर वितरणाची माहिती आली तर तुमच्यापर्यंत ती माहिती मी पोहोचवणार आहे. आणि वितरण चालू झाल्यानंतर मी लाईव्हच येते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यावेळेस मी लाईव्ह येते. तुम्हाला अगोदर मी सांगते की वितरण सुरू झाले आणि नंतर थोड्या वेळात मी लाईव्ह येत असते. त्यामुळे काळजी करू नका. जून महिन्याचा जो हप्ता आहे तो मला असं वाटतंय सोमवार, मंगळवार आणि बुधवार म्हणजे 13, 14 आणि 15 ह्या 3 दिवसामध्ये नक्की येईल. कारण 8, 9, 10 बरोबर 11 4 दिवस झाले, 12 5 दिवस झाले म्हणजे 8 आणि 5 8 तारखेला GR आला. मागच्या वेळेस बघा किती तारखेला GR आला होता? 10 तारखेला GR आला होता आणि 15ला वितरण झालं होतं म्हणजे 5 दिवस बरोबर. तसंच मला असं वाटतं यावेळेस पण तशीच प्रक्रिया होणार आहे. 8 तारखेला GR आलेला आहे आणि 13 तारखेला वितरण होईल. म्हणजे तर मला असं वाटत आहे की 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हे वितरण पूर्ण होईल. ज्या महिलांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे किंवा त्याच्या अगोदरपासून जर तुमचा हप्ता बंद असेल तर तुम्हाला आता हप्ता मिळणार नाही. ज्या महिलांचे ITR मुळे फॉर्म अपात्र झालेले आहेत त्या महिलांना सुद्धा सध्या तरी हप्ता मिळणार नाही. बाकी मी SIT चौकशी किंवा या योजनेच्या अंतर्गत जो चौकशीचा व्हिडिओ शेअर केला तो व्हिडिओ पहा, तिथे सगळी माहिती दिलेली आहे. पण आता या योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही महिला अपात्र झाल्या त्यांना लाभ मिळणार नाही बरोबर. किंवा तुमची KYC झाली नसेल तर KYC होईपर्यंत लाभ मिळणार नाही. बाकी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या फॉर्मचं एकदा स्टेटस चेक करा आणि फॉर्मचं स्टेटस चेक केल्यानंतर मग तुम्हाला तिथे काय एरर येत आहे, कशामुळे तुमचा हप्ता बंद झाला, काय प्रॉब्लेम आहे ती मला कमेंट करून सांगा. म्हणजे तुमच्या कमेंटच्या आधारावर मी उत्तरांचा व्हिडिओ जरूर शेअर करते. बाकी जर मलाही माहित नाही की तुमचा फॉर्म कशामुळे अपात्र झाला किंवा तुम्हाला लाभ का मिळत नाही, बाकी मी या योजनेच्या अंतर्गत लाभ बंद होण्याची जी कारण आहेत ना त्याचे व्हिडिओ मी सविस्तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर चॅनलला व्हिजिट केलात ना तर तुम्हाला सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ज्या वेळेस सर्व महिलांना हप्ता यायला सुरुवात होईल त्यावेळेस मी या हप्त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. तोपर्यंत अजून एक दिवस वाट पहा, वितरण चालू झालं की सांगतेच. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळत आहे किंवा ज्या महिला लाभ घेत आहेत किंवा ज्या महिला अपात्र झाल्या, जेवढ्याही अडचणी या योजनेच्या अंतर्गत आता आलेल्या आहेत त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. त्याचा व्हिडिओ मी काल शेअर केलेला होता. नक्कीच तो व्हिडिओ जाऊन पहा. कम्युनिटीला मी पोस्ट पण शेअर केलेली आहे. तुम्हाला हप्ता मिळत नसेल, हप्ता मिळत असेल, तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल, KYC झाली नसेल, त्या सर्वांसाठी तो व्हिडिओ आहे. जरूर तो व्हिडिओ पहा. मी विनंती करते तुम्हाला की तो व्हिडिओ पहा, कारण आपला एकच उद्देश आहे की या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळणे, बस एवढाच उद्देश आहे. त्याच उद्देशातून तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. सध्या चौकशीची मागणी जी आहे ती करण्यात येत आहे, तर त्यामुळे तो व्हिडिओ पहा. बाकी जून महिन्याचा हप्ता आला की लगेच मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.